हॅलो एव्हरीवन, हा व्हिडिओ 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला एक्सरसाइज 4.1 मधला क्वेश्चन नंबर 5. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 4x + 5y which is equals to 0 coincides with one of the lines given by ax² + 2hxy + by² which is equals to 0. Now the given homogeneous equation is ax² + 2hxy + by² equal to 0. प्रश्नात काय म्हटलेलं आहे तर हा जो लाईन दिलेला आहे 4x + 5y = 0 विच इज अ कोइन्साइड्स विथ. कोइन्साइड म्हणजे इट इज टचिंग वन ऑफ द लाईन ऑफ ax² + 2hxy + by² = 0. कोइन्साइड म्हणजे एकतर तो लाईन त्याला पॅरलल असू शकेल किंवा कुठेतरी त्यांचं इंटरसेक्शन होत असेल. तर याप्रमाणे मग हा लाईन याला कोइन्साइड होण्यासाठी काय कंडिशन आहे, आपल्याला ती कंडिशन कॅल्क्युलेट करायची आहे. द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन इज bm² + 2hm + a = 0. लेट मी ट्रीट दिस इज माय इक्वेशन 2. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय. तर ऑक्झिलरी इक्वेशन याचा अर्थ असतो विच इज अ हेल्पिंग इक्वेशन. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं कोडं सोडवण्यासाठी हा इक्वेशन आपल्याला मदत करतो. म्हणजे जर याचे रूट्स काढायचे असतील तरी हा मदत करतो. याप्रमाणे जर कंडिशन कॅल्क्युलेट करायचं असेल तरी हा इक्वेशन आपल्याला मदत करतो. आणि याची थेरी तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे, ती तुम्ही वाचून काढा आणि समजून घ्या. ओके. द स्लोप्स ऑफ द लाईन्स गिवन बाय इक्वेशन 1 आर रूट्स ऑफ द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन. तुम्ही पाहू शकता आता ax² + 2hxy + by² = 0. नेहमी आतापर्यंत आपण म्हणलो की m1 m2 आर द स्लोप्स ऑफ दिस लाईन. m1 आणि m2 आर द स्लोप ऑफ द करस्पॉन्डिंग इक्वेशन 1 असं म्हणतंय. आणि इथं या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये सुद्धा m इन्क्लूड झालेला आहे. तर हा m म्हणजे काय आहे तर स्लोप ऑफ इक्वेशन 1 आहे. स्लोप ऑफ लाईन 4x + 5y which is equals to 0 is -4/5. Okay, slope of the line 4x + 5y = 0 is -4/5. Now one of the lines given by equation 1 coincides with 4x + 5y = 0. This implies -4/5 is a root of the auxiliary equation. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे तर हा 4x + 5y = 0 हा या इक्वेशनच्या एखाद्या लाईनला तरी कोइन्साइड होतो. म्हणून काय तर याचं कोइन्साइड जर होत असेल म्हणजे कोइन्साइड म्हणजे ॲक्च्युली आपण पॅरलल असंच घेतो. मग म्हणून याचा जो स्लोप आहे तोच स्लोप या कंबाइंड इक्वेशनमधल्या एखाद्या लाईनचा स्लोप असू शकतो. म्हणून आता काय आहे तर हे याचंही स्लोप झालं. म्हणून दिस इम्प्लाइज -4/5 इज अ रूट ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन. दिस ट्रीट्स अ स्लोप ऑफ अ इक्वेशन 1. देअरफॉर दिस शुड सॅटिस्फाय इक्वेशन 2. म्हणून आता यमची किंमत -4/5 ठेवा. b × m² + 2hm + a = 0. जिथं m होतं तिथं -4/5 आलं. मग b इंटू कॅल्क्युलेशन करायचं. 4/5चा स्क्वेअर 16/25 -8/5h + a = 0. आता थ्रू आउट आपण 25 या इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. मग 25 मल्टिप्लाय केल्यावर 25 × 25 कॅन्सल. मग हे 16b मायनस 25 जर याला मल्टिप्लाय केलं तर 5 5 = 25 म्हणजे 8 5 = 40 प्लस 25a विच इज इक्वल्स टू 0. मग 25a + 16b आहे तसंच ठेवू. हा 40h - 40h जो आहे तो राईट हँडला पाठवूयात. इट बिकम्स +40h. ओके. दिस इज द कंडिशन दॅट द लाईन 4x + 5y = 0 इज अ कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन ऑफ ax² + 2hxy + by² = 0. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. इफ वन ऑफ द लाईन गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0 is a perpendicular to px + qy = 0, then show that ap² + 2hpq + bq² = 0. सेम इथं सुद्धा असंच एखादं कंडिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे यांच्या कंबाइंड इक्वेशनमधल्या एखाद्या लाईनला म्हणजे याच्या सेपरेटेड लाईनपैकी एका लाईनला हा लाईन परपेंडिक्युलर आहे. तर त्यासाठी ही कंडिशन आली पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. गिवन होमोजेनियस इक्वेशन इज ax² + 2hxy + by² = 0.
Okay, the auxiliary equation is bm square plus 2hm plus a equal to 0. जिथं कुठं आपल्याला कंडिशन कॅल्क्युलेट करावा लागतो तिथे तिथे आपण ऑक्झिलरी इक्वेशन वापरतो. द स्लोप ऑफ द लाईन गिवन बाय इक्वेशन 1 आर दी रूट्स ऑफ दी करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन. मी लास्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा सांगितलं की याचे स्लोप्स म्हणजे याचे रूट्स असतात त्याप्रमाणे. नाव स्लोप ऑफ द लाईन px plus qy equal to 0 is minus p upon q, minus a upon b चा फॉर्मॅट minus p upon q. Now this line is a perpendicular to one of the line of combined equation. Therefore the root slope of the combined equation is what is that? Reciprocal with negative sign. That is what? Q upon p. This implies Q upon p is the root of auxiliary equation. Therefore it should satisfy the equation. Therefore b into m ची किंमत काय ठेवायचं? q upon p square plus 2h q upon p plus a equal to 0. q square upon p square plus 2h q upon p plus a equal to 0. Let me multiply throughout this equation by p square. ओके, p square ने जर मल्टिप्लाय केलं तर p square कॅन्सल. p square ने मल्टिप्लाय केलं की न्यूमरेटरला फक्त एक p राहतो 2hpq प्लस a इंटू पी स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 0. आपल्याला जो पाहिजे तो इक्वेशन मिळालेला आहे. ए पी स्क्वेअर प्लस 2hpq प्लस बी क्यू स्क्वेअर ए पी स्क्वेअर प्लस 2hpq प्लस बी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 0. ह्या इज द प्रूफ. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 7. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ अ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इक्वल टू 3. काय म्हटलेलं आहे? आपल्याला इथं एक कंबाइंड इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कंबाइंड इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी जे दोन लाईन आपल्याला लागतात त्यांच्यावरती काहीतरी कंडिशन इम्पोज केलेली असते. काय म्हटलं आहे तर पेअर ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ, म्हणजे असे दोन लाईन आपल्याला निवडायचे आहेत विच आर पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे समभुज त्रिकोण कुणासोबत फॉर्म करणार तर y इक्वल टू 3 सोबत. तुम्ही आता इथे एक फिगर पाहू शकता. ही आपली एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. ओरिजिनमधून पास होणारे हे दोन लाईन आहेत आणि y इक्वल टू 3 म्हणजे ऑब्वियसली पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर येणार, म्हणून हा y इक्वल टू 3 याप्रमाणे आहे. आता या y इक्वल टू 3 सोबत ओरिजिनमधून पास होणारे हे दोन्ही लाईन एक इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करतात. आता इक्विलॅटरल ट्रायंगलचं काय म्हणजे नेमकं काय कंडिशन असते इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी? तर तिन्ही बाजू हे समान असतात आणि त्यांचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. त्यांचा प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो? 60. म्हणजे मेजर ऑफ ए इक्वल टू मेजर ऑफ बी विच इज इक्वल्स टू द अँगल मेड ॲट दिस पॉईंट इज नथिंग बट 60 डिग्री. ओके, आता लेट ओ ए, आता ह्याचंच एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. लेट ओ ए अँड ओ बी बी द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इक्वल टू 3. नाव ट्रायंगल ओ ए बी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. मेजर ऑफ अँगल ओ ए बी विच इज इक्वल्स टू 60 डिग्री विच इज इक्वल्स टू π/3. मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए विच इज इक्वल्स टू π/3 विच इज नथिंग बट द अल्टरनेट अँगल्स. ओके, हे अल्टरनेट अँगल्स आहेत म्हणून असं याप्रमाणे. ओके, हे 60 असेल तर हे सुद्धा 60 अल्टरनेट अँगल्स. नाव नेक्स्ट, इन्क्लिनेशन ऑफ लाईन ओ ए इज π/3. देअरफॉर द स्लोप ऑफ अ लाईन. आता इन्क्लिनेशन ऑफ लाईन ओ ए म्हणजे काय तर ओ ए पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल फॉर्म केलेला आहे तर 60 अंशाचा म्हणजे π/3. देअरफॉर द स्लोप ऑफ लाईन ओ ए इज नथिंग बट, आपल्याला माहिती आहे स्लोप काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर स्लोप आपण -a/b या फॉर्मॅटने काढू शकतो, किंवा जर आपल्याला अँगल माहिती असेल तर स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण m इक्वल टू टॅन थिटा हा जनरली फॉर्म्युला वापरत असतो. म्हणजे थिटा म्हणजे काय तर त्या लाईननं एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल मेड केलेला आहे तो अँगल आपल्याला पाहिजे. मग तो जर मिळाला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतच तो अँगल फॉर्म केला पाहिजे, तेच अँगल फक्त कन्सिडर केलं जातं. म्हणून ओ ए इथं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत π/3 अँगल फॉर्म करतोय. म्हणून स्लोप ऑफ लाईन ओ ए इज नथिंग बट tan of π/3 विच इज √3. देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन ओ ए इज,
आता OA काय आहे? इट इज नथिंग बट अन इक्वेशन, इट इज नथिंग बट अ लाईन विच इज अ पासिंग थ्रू द ओरिजिन हॅविंग द स्लोप √3. म्हणून इथं y = mx हा सिंपल फॉर्म्युला. देअरफॉर y = √3x म्हणजे √3x - y = 0. सिमिलरली मेजर ऑफ अँगल AOB which is also what π/3. This implies measure of angle XOB equal to 120 degree. आता हे AOB सुद्धा 60 डिग्री आहे. 60 + 60 म्हणजे 120. कुठला अँगल? XOB हा टोटल अँगल. मेजर ऑफ अँगल XOB इक्वल टू 120 डिग्री विच इज वॉट 2π/3. Therefore inclination of line OB is nothing but 2π/3. Therefore slope of line OB is again tan of 2π/3. आता tan of 2π/3 डायरेक्टली आपल्याला टेबलमध्ये 2π/3 ची किंमत मिळत नाही, म्हणून आपण इथे थोडं कॅल्क्युलेट करतो. tan of 2π/3 म्हणजे कसं लिहायचं? π - π/3. का? तर बघा 3π - π म्हणजे 2π/3 तेच येतं. ओके. आता tan of π असल्यामुळं फंक्शन टॅनचा टॅनच राहणार आहे. π - π/3 म्हणजे इन सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन टर्म्स आर पॉझिटिव्ह. देअरफॉर टॅन इज निगेटिव्ह म्हणून -tan π/3. आता tan π/3 ची किंमत किती? √3 विथ निगेटिव्ह साइन. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन OB इज वॉट y = -√3x. मायनसचा इकडे पाठवा, प्लस होतो, प्लस √3x + y = 0. Therefore the combined equation of line u = 0 and v = 0 is u × v which is equals to 0. Therefore the combined equation of √3x - y = 0 and √3x + y = 0 is product of these two = 0. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करा, मल्टिप्लाय करा. बघा तुम्ही डायरेक्टली असंही करू शकता. a - b × a + b म्हणजे a² - b². मग a² म्हणजे √3² 3x² - y² = 0 किंवा √3x ना आधी या दोन टर्मला गुणा, मग -1 या दोन टर्मला गुणा, मग प्लस मायनस गेट कॅन्सल. √3² 3x² - y² = 0 विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन. ओके. आता लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आपण या एक्सरसाइजमधलं. पुढचा प्रश्न आहे. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0 is 4 times the other, then show that 16h² which is equals to 25ab. ओके. एक स्लोप दुसऱ्या स्लोपच्या 4 टाइम्स आहे म्हणजे m1 = 4m2. ओके. एक स्लोप दुसऱ्या स्लोपच्या 4 पटीनं आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? तर ही कंडिशन आपल्याला दाखवायची आहे. गिवन होमोजिनियस इक्वेशन इज ax² + 2hxy + by² which is equals to 0. Let m1 and m2 be the slopes of the lines given by equation 1. m1 + m2 which is equals to -2h/b, m1 × m2 which is equals to a/b. Given what? m1 = 4 times m2. Substituting this equation in equation, आता m1 = 4m2 आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. m1 + m2 = -2h/b आहे. हा टोटली इक्वेशन 2 आहे म्हणजे दोन्हीमध्ये ठेवणार आहोत आपण. आता m1 म्हणजे किती आहे? 4 टाइम्स m2. मग 4 टाइम्स m2 + m2 विच इज इक्वल्स टू -2h/b. तुम्ही इथं पाहू शकता हे m1 + m2 आहे. m1च्या ऐवजी 4m2 ठेवा. 4m2 + m2 हेच इथं लिहिलेलं आहे विच इज इक्वल्स टू -2h/b. 4 + 1 5m2 which is equals to -2h/b. This implies m2 = हा 5 आता डिनॉमिनेटरला जाणार म्हणजे -2h/5b. Also m1 × m2 मध्ये सुद्धा तीच किंमत ठेवा. m1 × m2 which is equals to a/b. This implies m1 म्हणजे काय? 4 times m2 × m2 which is equals to a/b. This implies 4m2² which is equals to a/b. This implies m2² = a/4b. ओके. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 आता या दोन्हीवरून m2 ची किंमत आहे, इथे m2² आहे. मग m2 ची जी काही किंमत आहे इक्वेशन 3 वरून ते इक्वेशन 4 मध्ये ठेवूयात. मग काय मिळणार?
आता m2 स्क्वेअर, मग m2 म्हणजे किती, -2h/5bचा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू a/4b a/4b. आता याचा स्क्वेअर करा, -1चा स्क्वेअर +1 2 स्क्वेअर 4 h स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर म्हणजे 25b स्क्वेअर विच इज इक्वल्स टू a/4b. ओके. आता डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी b आहे म्हणून इकडचा b आणि या b स्क्वेअर मधला एक b कॅन्सल. आता 4 इकडे नेऊयात, 4 × 4h स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 25 टाइम्स b × a 25ab. 4 4 जा 16h स्क्वेअर इक्वल टू 25ab. हॅन्स द प्रूफ. बघा जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तेच आपण इथे प्रूव्ह केलेलं आहोत. ओके. याप्रमाणे तुम्ही इक्वेशन सॉल्व करा. काही डाऊट असेल तर मला मेसेज करा. थँक्यू.